जय गुरुदेव. ध्यान मूलम गुरुर्मूर्ती, पूजा मूलम गुरुर्पदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मोक्ष मूलम गुरुर्कृपा. जीवनाचा मार्गदर्शक गुरुच असतो. प्रथम आपल्याला बोलायला चालायला शिकवणारी आपली आई प्रथम गुरु असते. त्यानंतर शाळेत शिक्षकाच्या रूपानं गुरु मिळतात. निसर्ग आम्हाला गुरु रूपानं शिकवतो. पण अज्ञान दूर करण्याचं सामर्थ्य केवळ सद्गुरूच्या जवळ आहे. तेच जीवाचं बंधन दूर करू शकतात. कारण ते लोभाने बांधलेले नसतात. जो लोभे नाही बांधला तो भव भया चुकला, म्हणून मुक्तची बोलिला. सद्गुरुनाथ मुक्त असतात, अक्षय समाधान असतात, परम शांत असतात. अशा शांतीच्या सागरात ही अशांती रूपी खळखळणारी नदी ज्यावेळेस जाऊन मिळते त्यावेळेस तिला परम शांतीचा अनुभव येतो. आपल्यालाही मानस पूजेच्या माध्यमातून सद्गुरुनाथाचं दर्शन, पूजन आणि माऊलीच्या मुखातून सत्संग श्रवण करायचा आहे. आपण आता मानस पूजेला बसूया. सर्वांनी पवित्र आसनावर शुचिर्भूत होऊन बसायचं आहे. पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. चिन्मुद्रा धारण करायची आहे. दोन्ही हात आपल्या गुडघ्यावर सरळ ठेवायचे आहेत. तळहात आकाशाकडे करून पहिलं बोट अंगठ्याला लावायचं आहे. 3 बोट राहिलेली खाली सोडायचे आहेत. डोळे मिटून घ्यायचे आहेत आणि मानस पूजनाला सुरुवात करायची आहे. आपण पहाटे ब्रह्म मुहूर्तावर उठलेले आहोत. ही ज्ञान पहाट आहे आपल्यासाठी, गुरु पहाट आहे. आपण शिवपाठ, इष्टलिंग पूजा, गुरु मंत्राचा जप करून आपली वाणी, मन आणि शरीर हे तिन्ही कर्ण शुद्ध झालेले आहेत. आणि अशा शुद्ध काया वाचा मनानं आम्ही गुरु दर्शनासाठी वीर मठ राजूर येथे आलेलो आहोत. मठामध्ये प्रवेश करताच मठातील अद्भुत शांतीचा अनुभव आम्हाला येत आहे. तेथील प्रसन्नता, तेथील दिव्यता आमच्या मनातील चिंतेचं मळब दूर करत आहे आणि परमानंदाची प्राप्ती आम्हाला करून देत आहे. ती भूमी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरु मडिवाळ शिवाचार्य अप्पाच्या पद स्पर्शानं पुनीत झालेली
राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य अप्पाच्या वास्तव्यानं पावन झालेली भूमी, त्या भूमीमध्ये नतमस्तक होण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण आलेलो आहोत. आता आपण मठामध्ये आलेलो आहोत. मठातील नळाची तुटी चालू करून हात पाय मुख स्वच्छ धुतलेला आहे. मठातील विभूती शिवाय नमः म्हणत कपाळावर धारण केलेली आहे. विभूतीच्या बाजूला माऊलीच्या पादुका ठेवलेल्या आहेत. त्या पादुकावर आम्ही नतमस्तक होत आहोत. मठामध्ये विशाल बेलाचं झाड आहे. गुरुपूजनासाठी आम्ही सर्वजण त्या बेलाच्या झाडाची 5 पानं तोडत आहोत. प्रत्येक बिल्वदळ तोडताना शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः 5 बिल्वदळ आम्ही तोडून घेतलेले आहेत. आणि दुसऱ्या मजल्यावर जिथं अप्पा बसतात तिथं आम्ही एक पायरी शिवाय नमः, शिवाय नमः भगवंताचं नाम घेत पायरी आम्ही चढत आहोत. आणि वर आल्याबरोबर त्या झोपाळ्यावर आमचे गुरु माऊली बसलेले आहेत. माऊलीनी कपाळावर त्रिपुंड भस्म धारण केलेलं आहे. कुमकुम लावलेलं आहे. आणि प्रसन्न वदनानं माऊली आमचं स्वागत करत आहेत. आम्हाला पाहून गुरु माऊलीला आनंद झालेला आहे. आणि आम्हालाही गुरु माऊलीला पाहून आनंद झालेला आहे. गुरु माऊलीने शुभ्र पांढरा शर्ट परिधान केलेला आहे. पांढरी धोती परिधान केलेली आहे. आणि माऊलीचे चरण चांदीच्या पाट्यावर ठेवलेले आहेत. माऊलीच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा शोभत आहेत. आणि माऊलीसाठी तुम्ही आम्ही प्रेमानं सुगंधित फुलाच्या माळा ओवलेल्या आहेत. प्रत्येक फूल मध्ये बिल्वदळ ओवताना शिवाय नमः, शिवाय म्हणजे शिवा तुझ्यासाठीच आहेस. फूल ओवणाराही तूच आहेस, फूल ही तूच आहेस. आणि ज्यांच्यासाठी माळ तयार करतो आहोत तोही तूच आहेस. पूजा करशी पूजा घेसी देव भक्त तूची आहेसी. बिल्व पत्र आदी सर्व स्वतः तूची महादेव. येते मी कोण आहे दूजा अवघा तूची वर्षभ ध्वजा. या भावानं आम्ही सुगंधित फुलाच्या माळा ओवलेल्या आहेत. अप्पाच्या दंडावर मनगटावर सुगंधित फुलाच्या माळा बांधलेल्या आहेत. आणि अप्पासाठी आम्ही सुंदर पुष्पहार तयार केलेला आहे. तो हार आम्ही अप्पाच्या गळ्यात घालत आहोत. आणि आशीर्वाद रूपाने अप्पा तोच हार आमच्या गळ्यात परत घालत आहेत. आता आम्ही सर्वजण अप्पाच्या चरणाजवळ पाद्य पूजन करण्यासाठी चरणाचा अभिषेक करण्यासाठी बसलेलो आहोत. आमचा डावा तळहात अप्पाच्या चरणाखाली आम्ही धरलेला आहे. खाली अभिषेकाचं ताट ठेवलेलं आहे चरणाखाली. आणि उजव्या हाताला आमच्या पवित्र जलानं भरलेला कुंभ आहे. आम्ही माऊलीच्या चरणाचा आता अभिषेक करत आहोत. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः.
नमः म्हणजे मी नाही, शिवाय म्हणजे शिवा सर्व काही तूच आहेस. इथं आमचा अहंकार राहत नाही. शुद्ध भावनेनं आम्ही माऊलीच्या चरणाचा अभिषेक केलेला आहे. स्वच्छ धुतलेल्या पांढऱ्या उपरण्याने आम्ही अप्पाचे चरण अलगद हळुवार पुसून घेत आहोत. अगदी प्रेमानं चरण पुसून घेतलेले आहेत आणि दोन्ही चरणाला आम्ही भस्म लावलेलं आहे आणि तेच भस्म आमच्या कपाळावर धारण केलेलं आहे. गुरुचरणीचं तीर्थ आम्ही प्राशन केलेलं आहे. ते तीर्थ प्राशन केल्यामुळं आमचं शरीर निरोगी झालेलं आहे. आमच्या शरीरातील सर्व रोग निघून जाऊन आमचं शरीर निरोगी कंचन काया झालेलं आहे. आमचं अंतकरण शुद्ध झालेलं आहे. मन शिवमय झालेलं आहे. बुद्धी शिवमय झालेला आहे आणि आमचं मी पण गुरु तीर्थाच्या प्राशनानं त्या ज्ञान तीर्थानं गुरु स्वरूप झालेलं आहे. आता आम्ही तोडून आणलेले बिल्वदळ शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः अप्पाच्या चरणी समर्पित केलेले आहेत. गुरु महाराजाची आम्ही आरती गुरुराया ही आरती म्हटलेली आहे आणि अप्पाच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात केलेला आहे. आपलं मस्तक गुरु माऊलीच्या पवित्र चरणावर टेकलेलं आहे. अप्पा हे शरीर, हे मन, ही वाणी, प्राण आणि मी पण आणि माझं सर्व काही तुमच्या चरणी समर्पित केलं आहे असा भाव ठेवून आपण सर्वजण अप्पाच्या चरणाजवळ बसलेलो आहोत आणि आपण सर्वजण हात जोडून गुरु माऊलीला विनंती करत आहोत. अप्पा, आम्ही अनंत जन्म झालं या भवसागरात फिरत आहोत. पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू. आम्हाला या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडवण्यासाठी आमच्यावर कृपा करा आणि आम्हाला शिवयोग, जीवाला शिव करणार शिवयोग शास्त्र सांगा अशी आम्ही सर्वांनी विनंती केलेली आहे आणि आमच्या विनंतीला मान देऊन प्रसन्न वदनानं अप्पांनी आमची विनंती स्वीकारलेली आहे आणि परमपूज्य गुरु माऊली ते शिवयोग शास्त्र आम्हाला सांगत आहेत आणि आम्ही मनाचे कान करून तो शिवयोग शास्त्र ग्रंथ गुरु माऊलीच्या मुखातून श्रवण करत आहोत. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिर अंधस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. तस्मै श्रीगुरवे नमः. तस्मै श्रीगुरवे नमः. आपण शिवयोग शास्त्र या ग्रंथातील शिवाचं स्वरूप, विश्वाचं स्वरूप आणि
आत्म्याचं स्वरूप, आपला आत्माच शिव आहे आणि तो त्याच्या इच्छाशक्तीच्या रूपानं विश्वरूप झालेला आहे हे पाहिलं. पण मायेच्या प्रभावाखाली येऊन आम्ही कोण आहोत हे आम्ही विसरून गेलो. ती माया कशी आहे, त्या मायेचं स्वरूप कसं आहे याचं आपण चिंतन करत आहोत. या माया प्रकरणाचा आधार असलेला श्लोक आपण त्याच्यावरलं चिंतन चालू आहे. माया विभेद बुद्धी जनयन निजांश भूतेषु सकल भूतेषु बंधः. हे सूत्र तत्वसंदोह या काश्मीरी शैव दर्शनातील महत्वाच्या ग्रंथातील आहे. माया विभेद बुद्धी जनन, मायेच्या प्रभावामुळं आमच्या बुद्धीमध्ये भेद निर्माण झाला. आमची बुद्धी शिवरूप होती. मी आणि विश्व वेगळे नाही, विश्व म्हणजे माझच स्वरूप आहे हे आम्ही विसरलो आणि मायेने बुद्धीमध्ये भेद निर्माण केला. तू वेगळा, विश्व वेगळा, तू वेगळा आणि प्रत्येक माणूस वेगळा. निजांश भूतेषु सकल भूतेषु, जगातील चराचरातील सर्व प्राणी मात्र माझेच अंश आहेत नव्हे, मीच आहे हे माझ्या स्वरूपाचा मला विसर पडला. बंध हा, यालाच बंधन म्हणतात. आपली मूळ स्थिती काय हो, आपल्या स्वरूपाची मूळ स्थिती काय सांगता येईल कुणाला? आपल्या स्वरूपाची मूळ स्थिती काय? शुद्ध चैतन्य. ओम नमः शिवाय. सच्चिदानंद. आपलं शुद्ध चैतन्य आहे. तिथं संकल्पही नाही, विकल्पही नाही, कसली इच्छा नाही. इच्छारहित अवस्था म्हणजे शुद्ध चैतन्य. या स्थितीमध्ये सर्व काही शिवमय असते. तेथे इच्छा, संकल्प, विकल्प काहीच नसतो. तेथे केवळ आघात काय असते? शांती. शांती असते, परम शांती असते. मग बंधनाची प्रक्रिया कधी चालू होते आमच्यात? जीव बंधनात कधी येतो? माया शिरते त्यावेळेस जीव बंधनात येतो. ओम नमः शिवाय. मायेने तर विश्व निर्माण केलेलं आहे, मग जीव बंधनात का येतो? माया ही 3 तत्वांनी बनलेली आहे ना, शुद्ध तत्व, मलिन तत्व, आणि त्यामुळे आपल्या शरीरावर परिणाम होतो. पंचकंचुकामुळे. माया ही शिवाची शुद्ध उपाधी आहे. ती आदिशक्ती आहे, ती चितशक्ती आहे, ती जगदंबा आहे, ती शुद्ध विद्या आहे. अशी माया असताना मग जीव बंधनात का पडला? कोणती इच्छा? स्वार्थी. अनेक स्वार्थी. स्वार्थी इच्छा. बरोबर आहे. स्वार्थी इच्छा म्हणजे आधो माया, अपरा माया. हे लक्षात ठेवावं लागल. आमच्या मते जोपर्यंत शुद्ध इच्छा आहे, शुद्ध विद्या आहे, शुद्ध विद्या असेपर्यंत मी आणि विश्व वेगळं नाही, माझाच आत्मा सर्व प्राणी मात्रातला आत्मा आहे.
मला चिमटल्यावर जसं दुःख होतं तसं मी पुढच्या माणसाला चिमटल्यावर दुःख होतं, ही जाणीव. मी कुणाचा माझा जर कुणी अपमान केला तर मला दुःख होतं, मी दुसऱ्याचा अपमान केल्यावर त्यालाही दुःख होईल, ही जाणीव म्हणजे शुद्ध माया. ही जाणीव म्हणजे ऊर्ध्व माया. ही जाणीव म्हणजे परामाया. ही जाणीव म्हणजे शुद्ध माया. पण या शुद्ध मायेमध्ये स्वार्थरूपी रंग पडतात. त्यावेळेस ती काय करते? भेदबुद्धी निर्माण करते. मी वेगळा, हे जग वेगळे. आणि हे माया 3 रूपात आपल्याला बांधते. पहिलं, आपण स्वतःला कशापुरतं मर्यादित मानतो? बोला. आपण नाही. बोला. आपण कशापुरतं मर्यादित मानतो स्वतःला? हे 3.5 हाताचा देह का? बरोबर आहे. आपण या देहापुरतं मर्यादित करून घेतो स्वतःला. हे देह म्हणजेच माझं विश्व आहे आणि देहाशी संबंधित जोडलेले माणसं हेच माझं विश्व आहे, असं आपण स्वतःला देहापुरतं मर्यादित करतो, मानतो. आणि दुसरं, आपण स्वतःला देहापुरतं मर्यादित मानल्यावर पहिली प्रक्रिया काय होते? इतर सर्व माझ्यापेक्षा काय आहेत? इतर सर्व माझ्यापेक्षा काय आहेत? भिन्न आहेत, वेगळे आहेत. भिन्न आहेत, वेगळे आहेत. आणि जिथं मी आला तिथं तू आला, जिथं माझं आलं तिथं तुझं आलं, याच्यातून काय निर्माण होतो? माझ्या तुझ्यातून काय निर्माण होतो? अहंकार. अहंता, ममता, पराहंता, नाही, प्राकृत अहंता. प्राकृत अहंता तर आपण देह मानल्या आली. आली. पण माझं तुझं ह्याच्यामधून, हे एकच वस्तू आहे आणि मला पाहिजे, ह्याच्यामधून काय निर्माण झाला? अहंता. संघर्ष निर्माण झाला. ह्याच्यातून काय निर्माण झाला? स्व आणि पर, मी आणि तू, माझं आणि तुझं संघर्ष निर्माण झाला, वाद निर्माण झाला. आणि त्यांना केला ज्यांना म्हणलं त्यांना संघर्ष निर्माण झाला. तत्व संदोह या ग्रंथातील हे सूत्र आपल्याला सांगते, जेव्हा आपण कोणाचा द्वेष करतो किंवा कोणाला स्वतःपेक्षा वेगळे मानतो, तेव्हा आपण प्रत्यक्षात बंधनात असतो. आणि ही भेदबुद्धी जर आम्हाला दूर करायची असेल तर उपाय काय? बोला. या भेदबुद्धीतून आम्हाला मुक्त व्हायचं असेल आणि स्वस्वरूप जाणून घ्यायचं असेल तर उपाय काय? कोण करून देणार तुम्हाला ही जाणीव? सद्गुरूच्या वचनांवर विश्वास ठेवावा. सद्गुरूच्या वचनावर विश्वास ठेवावा. विश्वास कधी बसेल आमचा सद्गुरूच्या वचनावर? जय गुरुदेव. समर्पण झाल्यास. समर्पण झाल्यावर. आस्था चॅनल लावलं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत 100 गुरु आहेत. 100 गुरु 100 वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. मग विश्वास कोणावर ठेवावा? सद्गुरू श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू आहेत आणि सत्याचं मार्गदर्शन करतात, त्या सद्गुरूवर विश्वास ठेवा. मग आम्हाला तर सगळ्याच ऐकावं वाटतंय, सगळ्याच खरं वाटतंय. मग कसं करायचं आम्ही?
मग आता मार्ग दाखवा. आमच्याकडे शरीर किती आहे हो? शरीर किती आहेत आमच्याकडं? बोला. शरीर किती आहेत? एक. एक शरीर, बरोबर. मन किती आहेत? एक. मन एकच आहे. एक शरीर एक मन. आणि शरीर एक आहे, मन एक आहे आमच्याकडं, बुद्धी एक आहे. मग आम्ही जर एका सद्गुरूला शरीर मन बुद्धी दिली, सर्वस्व आम्ही एका सद्गुरुनाथाच्या चरणी समर्पित केलं, मग समर्पित केल्यानंतरही आम्हाला अजून कुणाचं तर ऐकावं, अजून काहीतरी वाचावं, म्हणजे हे आपलं समर्पण झालं का? बोला. समर्पण म्हणता येणार नाही, कारण आपल्याला वेगवेगळे मार्ग समजू शकतात म्हणून ऐकायचं आपल्याला. कारण कोणत्या मार्गातून आपल्याला सोप्या पद्धतीने जाता येईल हे कळून घेता येईल म्हणून आपण मार्ग दाखवणारा सद्गुरू आहे. जो मार्गाने त्या गेलेला आहे, ज्यानं अगाध शांती, अगाध आनंदाची प्राप्ती, परमानंदाची प्राप्ती केलेली आहे, अशा एका सद्गुरूला आम्ही शरण गेलं पाहिजे. त्या सद्गुरुनाथावर विश्वास ठेवला पाहिजे. परमपूज्य आप्पानी मडिवाळ शिवाचार्य आप्पाजीला समर्पण केलं आणि आप्पाजींनी त्यांना 11व्या वर्षी बोध दिला. बाबू, तू तुझ्या जीवनाची पोती ओळखली आहेस का? तू शिव स्वरूप आहेस. मडिवाळ आप्पांनी सांगितलं आणि आप्पानं विश्वास ठेवला आणि आनंदानं बेभान झाले. गुरु महाराजांना सांगितलं, मी शिव आहे, बस मला आता काही जाणून घ्यायचं नाही. आणि आनंदात तल्लीन होऊन गुरु माऊली नाचू लागले. चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम. बाबू, तू गुरु आहेस, तू कुणापुढे हात पसरायचा नाहीस, तू देणारा आहेस, दाता आहेस, तुला काहीही कमी पडणार नाही. मग आप्पांनी गुरु वचनावर विश्वास ठेवला आणि सद्गुरूला शरण गेले. 12 वर्षे हिमालयाची यात्रा केली. अनेक योगी भेटले, अनेक संत भेटले. रामकृष्ण मठाचे स्वामी सत्यानंदासारखे संत भेटले. त्यांनी त्यांना स्वामी स्वप्रभानंद नावाची पदवी दिली, जी रामकृष्ण मठाच्या संन्यासाला स्वामी विवेकानंद, स्वामी सत्यानंद अशी जी नावं असतात तेही दिले. पण माऊलीचा आपल्या गुरुच्या शब्दावर विश्वास होता. माऊलीचा आपल्या गुरुच्या वचनावर विश्वास होता. अनेक संत महंत योगी भेटले, पण माऊलीनं गुरु वचनावरला विश्वास, गुरु चरणावरली श्रद्धा कधीही सोडली नाही. आणि आपलं लिंग पूजा 21 दिवसाचं अनुष्ठान त्या 12 वर्षाच्या कालामध्ये माऊलीच्या आचरणानं सर्व संत प्रभावित झाले. कारण माऊलीची गुरुवर श्रद्धा होती. देऊनिया शिवदीक्षा शिकविले, बोला, आचरण. आचरण. गुरु माऊलीने आम्हाला शिकवलं. गुरु सद्गुरूला शरण कसं जायचं, सद्गुरूच्या शब्दावर विश्वास कसा ठेवायचा. आणि जगाच्या पाठीवर कुठेही गेलो, माझा गुरु जगाचा गुरु, माझे गुरु जगाचे नाथ, ही भावना शिष्याची असावी. माझ्या गुरुपेक्षा अन्य दैवत त्याला नको आहे. एकनिष्ठा. कालच कुण्यातरी माऊलीनं सांगितलं, 100 ठिकाणी खड्डे. बसवांनाला तहान लागलेली होती आणि त्यांचे आई वडील दोघही देवाची पूजा करत होते, शिव शक्ती.
विष्णू, गणपती आणि सूर्य ह्या पंचदेवताची ती आई वडील पूजा करत होती ना. आई तहान लागल्या पाणी दे म्हणजे त्यांना पाणी द्यायला कोणी तयार नव्हतं. पूजा होते थांब. त्यावेळेस अण्णा बसवण्णांनी अंगणामध्ये 25 खड्डे खोद आवाज येत नाहीये. ओम नमः शिवाय. भाऊ म्यूट झाले काय की. जय गुरुदेव. भाऊ जय जय गुरुदेव भाऊ. गुरुदेव. आवाज येत नाहीये. हो तेच म्यूट झाले काय की भाऊच. 2 मिनिटं. जय गुरुदेव भाऊ. वहिनी इकडं एकदा तिकडून कॉल करून बघतात का? अंजू वहिनी. आवाज पूर्ण बंद आहे. देव. हो तेच वहिनीला म्हणायले कॉल करून बघा. हॅलो वहिनी. हा केलाय हो फोन. हा केलाय का? हा ठीक आहे. जय गुरुदेव. आवाज येतोय? हो आता हो आला भाऊ. येतोय गुरुदेव येतोय. जय गुरुदेव. आवाज जय येतोय का? गुरुदेव. येतोय आवाज. येतोय भाऊ येतोय. जय गुरुदेव. जय गुरुदेव. ओम नमः आवाज येतोय शिवाय. का? येतोय येतोय आवाज. येतोय. येतोय आता. जय गुरुदेव. तुम्हाला येतोय ना आवाज? तुमचा आवाज आता आम्हाला यायला लागलाय. पण आमचा आवाज तुम्हाला येत नाही वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही सारखं हा, म्हणायला हळूहळू आवाज येते येतो का, तुमचा आवाज येतो आवाज. का. असू द्या. माझा आवाज येतोय ना तुम्हाला? तर संत कबीरदास गुरुचं स्वरूप सांगतात. कबीरा जोगी जगत गुरु जो तजे जगत की आस, जो जगत की आस करे जग गुरु ओह दास. सद्गुरु ते आहेत जे जगाची त्यांना कसलीच आशा नाही, जे जगाला देण्यासाठी आलेले आहेत. आणि जो जगाला मागतो त्यांचं जग गुरु होतं आणि तो जगाचा दास होतो. ज्याला मान पाहिजे, ज्याला सन्मान पाहिजे, जगाकडून ज्याला पैसे पाहिजेत, ज्याला जगाकडून धन पाहिजे, मठासाठी जमीन पाहिजे, संपत्ती पाहिजे, अशी इच्छा अपेक्षा असलेला माणूस जो लोभानं बांधलेला आहे तो सद्गुरु होऊ शकत नाही म्हणतात. जो लोभे नाही बांधला तो भवभया चुकला, म्हणून मुक्तची बोलीला. सद्गुरु हे मुक्त असतात. आम्हाला जर हे ज्ञान घ्यायचं असेल तर आम्हाला एका सद्गुरूवर विश्वास ठेवावा लागेल. एका सद्गुरूला आम्हाला समर्पण करावं लागेल.
आणि त्या सद्गुरुनाथांनी जो आम्हाला मंत्र दिला आहे, जो आम्हाला बोध दिला आहे, जे नाम दिलं आहे, ते नाम चिंतन केलं पाहिजे आणि सद्गुरुनाथाने लिहिलेली ग्रंथ संपदा आम्ही वाचली पाहिजे. त्याच्यावर जर श्रद्धा ठेवून आम्ही जर अध्यात्मात वाटचाल केली तर आम्हाला तो ज्ञान सागर सापडणार आहे. आणि नदी अनेक दिशानं जर वाहू लागली, तिचं पात्र सोडून अनेक दिशानं जर वाहू लागली तर तिला सागर भेटेल का? भेटेल का? बोला. नाही नाही गुरुदेव. भेटणार नाही. नदी जर अनेक दिशानं वाहू लागली तर तिला सागर भेटणार नाही. म्हणून तुम्हाला आम्हाला एका सद्गुरूच्या चरणी समर्पित व्हायचं आहे. आमचं भाग्य आहे. निस्वार्थ गुरुमूर्ती सदा हृदयात शांती, ऐशे गुरु नच मिळती शोधू गेल्या कल्पांती. आम्हाला निस्वार्थ गुरुमूर्ती मिळाले आहेत, जे साधू आहेत, जे संत आहेत, जे तपस्वी आहेत, जे योगी आहेत, जे सद्गुरू आहेत, जे निरपेक्ष आहेत, जे सर्व प्राणी मात्राचा आत्मा आहेत, असे सद्गुरू आम्हाला लाभलेले आहेत. त्यांच्या चरणी आम्ही सर्वस्व जीवे भाव्यानं शरण गेलं पाहिजे. ती शरणांगतीच आम्हाला ती मुक्ती मिळवून देणारी आहे. आता आपण या तत्वसंदोह हा ग्रंथ काश्मीरी शैव दर्शनातील अत्यंत लघु, आणि लघु म्हणजे लहान, महत्वाचा दार्शनिक ग्रंथ आहे. या ग्रंथाची रचना आचार्य क्षेमराजांनी केलेली आहे. हे अभिनव गुप्ताचे परम शिष्य कोण आहेत? आचार्य क्षेमराज यांनी केली आहे असे मानले जाते. सामान्य साधकाला परमशिवापासून पृथ्वी तत्वापर्यंत 36 तत्वाचा क्रम, त्यांचे स्वरूप आणि त्याचा उगम एकाच ठिकाणी समजावा, यासाठी आचार्य क्षेमराज यांनी तत्वसंदोह या ग्रंथाची रचना केली आहे. हा ग्रंथ 3 भागामध्ये विभागला जातो. पहिला भाग आहे शुद्ध अध्वा. शुद्ध अध्वा म्हणजे मध्ये काय कोणाला सांगता येईल? शुद्ध अध्वा. शुद्ध मार्ग. शुद्ध अध्वा. शुद्ध अध्वा म्हणजे आध्यात्मिक सृष्टी, शिव, शक्ती, सदाशिव, ईश्वर आणि शुद्ध विद्या. दुसरा आहे मिश्र अध्वा. याच्यामध्ये माया, पंचकंचुके आणि पुरुष. आणि तिसरा आहे अशुद्ध अध्वा. प्रकृती, मन, बुद्धी, अहंकार, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, तन्मात्रा, पंच महाभूते. हे अशुद्ध अध्वा. या तत्वसंदोह या ग्रंथामध्ये 36 तत्वाचं विवरण केलेलं आहे. आणि काश्मीरी शैव दर्शनातील सर्व ग्रंथ आम्हाला 36 तत्व शिकवतात. आता आपल्याला पुढच्या प्रकरणाकडे यायचं आहे, बंधन. माझा आवाज स्पष्ट येतोय तुम्हाला? हो येते स्वामीजी. ओम नमः शिवाय. तुमचा आवाज मला हळू येतोय. माझा आवाज तुम्हाला स्पष्ट येतोय का? हो येते, म्हणजे स्पष्ट येते आवाज. हो येतोय स्वामीजी. हा. तर आपल्याला आता बंधन बघायचं आहे.
बंध या शब्दाचे यथार्थ वर्णन करायचे झाल्यास स्वातंत्र्य हानिर्बोधस्य स्वातंत्र्य हानिर्बोधस्य ज्ञानाधिकरण ज्ञानमय असलेल्या चैतन्याचे स्वातंत्र्य मायेच्या अपरामायेच्या संपर्काने संपले की तो मायेच्या पाशबंधनात शिरतो. तर स्वातंत्र्य हानिर्बोधस्य हा शब्द काश्मीरी शैव दर्शनातील अत्यंत महत्वाचा सिद्धांत मांडतो. शिव हा मुळात कसा आहे? स्वतंत्र आहे. त्याच्यावर कुणाचंही बंधन नाही. तो शुद्ध आहे, सर्व व्यापक आहे. पण तो बंधनात कसा आला? पहिली इच्छा झाली त्याची की का आनंद घेण्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे. हे शक्ती तत्व. पुन्हा काय करायचं हे ठरवलं. तिथं मूर्त स्वरूप आलं त्याच्या इच्छेला. ते आलं कोणचं तत्व? सदाशिव तत्व. आपण सृष्टी निर्माण करायची आणि त्याच्यामध्ये आपलं स्वरूप प्रकट करायचं. हे सदाशिव तत्व. आणि त्याच्या पुढचं तत्व आहे ईश्वर तत्व. आपण निर्माण केलेल्या सृष्टीचं नियंत्रण आणि नियमन मला करायचं आहे. ते तत्व म्हणजे ईश्वर तत्व. आणि पाचवं तत्व शुद्ध विद्या. मी निर्माण केलेलं विश्व आणि मी वेगळा नाही ही जाणीव म्हणजे शुद्ध विद्या. मग इथपर्यंत शिवाची आध्यात्मिक सृष्टी अत्यंत पवित्र शुद्ध आहे. पण पुढं मायेमध्ये त्या इच्छेमध्ये स्वार्थ शिरला की संकोचित भाव झाला शिवाचा. मग स्वातंत्र्य शिवाची ती शक्ती ज्याद्वारे स्वतःच्या इच्छेनुसार शिव काहीही करू शकतो. तो कोणावर अवलंबून नसतो. हानी म्हणजे त्याच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आली मायेमुळं. तो सर्व व्यापक असणारा स्वतःला एका देहापुरता मानू लागला. मर्यादा आली. अबोधस्य म्हणजे येथे अज्ञान. त्याच्या खऱ्या स्वरूपाचा त्याला विसर पडला. जेव्हा शिवाचे स्वातंत्र्य मायेने झाकले जाते तेव्हा त्या स्थितीला जीवदशा किंवा अज्ञान म्हणतात. तर मायेच्या अपरामायेच्या संपर्कानं आपलं स्वातंत्र्य संपतं. अपरामायेचं स्वरूप काय आहे? स्वातंत्र्य संपण्याला मूळ कारण काय आहे? आपलं मायेमध्ये काय शिरला? आपल्या स्वार्थ शिरला. स्वार्थ शिरल्यामुळं आपलं स्वातंत्र्याची हानी झाली आणि आम्ही मर्यादित झालो. मर्यादित होऊन आम्ही सर्व करते विश्वाची निर्मिती करण्याची शक्ती असलेले सर्व शक्तिमान शिव तत्व स्वतःला अल्प करता मानू लागलो. माझी शक्ती किती, मी करणार किती, असं पहिलं कलाकंचुकामध्ये आम्ही बांधल्या गेलो. दुसरं कंचुक कोणतं आहे? दुसरं कंचुक कोणतं आहे? विद्या. ही विद्या कंचुक. त्या विद्या कंचुकामध्ये शिव हा ज्ञान स्वरूप आहे. आम्ही म्हणतो चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम. मग आम्ही शिवोहम आहोत, शिव आहोत असं म्हणत असताना मी अल्पबुद्धी आहे. माझ्या अल्पबुद्धीला जसं कळल तसं मी कीर्तन करतो. माझ्या अल्पबुद्धीला जसं कळल तसं मी प्रवचन करतो.
असं म्हणून आम्ही आमचं स्वातंत्र्य आमच्या हातानं कमी करतो. कारण आम्ही कसे आहोत? ज्ञान स्वरूप आहोत. आम्ही सर्वज्ञ आहोत. आम्ही जर शिव आहोत तर आम्ही जर म्हणू लागलो मी अल्पज्ञ आहे, माझी बुद्धी अल्प आहे, मला सांगता येतं का नाही की, असं म्हणणं म्हणजे आपल्या स्वातंत्र्यावर आपण मर्यादा आणणं, आपल्या ज्ञान शक्तीवर आम्हाला मर्यादा आम्ही आणतो. मायेमुळे स्वतःला लहान समजतो आणि मर्यादा येते. तिसरं कंचुक आहे राग. राग म्हणजे शिव कसा आहे? पूर्ण तृप्त आहे. तोच विश्वरूप आहे, तोच आनंद रूप आहे, तोच शिव स्वरूप आहे. मग तोच शिव स्वरूप असताना सुखासाठी, सुख घेण्यासाठी त्याला दुसऱ्याकडून इच्छा करायची गरज नाही. कारण तो स्वतःच सुख स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. आमचा आत्मा सुख स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. हे आम्ही आमचं स्वरूप विसरल्यामुळं आम्ही स्वतःला अपूर्ण मानू लागलो, अतृप्त मानू लागलो आणि जगाकडं सुख पाहिजे, सुख कोणीतरी मला देईल का, शांती मला कोणीतरी देईल का, आनंद मला कोणीतरी देईल का, समाधान मला कोणीतरी देईल का, असं स्वतःच स्वरूप विसरल्यामुळं भिकारी झालो आणि भिकाऱ्यासारखं उठल्यापासून झोपेपर्यंत सुख पाहिजे, शांती पाहिजे, समाधान पाहिजे, पाहिजे पाहिजे म्हणू लागलो. कारण राग कंचुकानं आम्हाला मर्यादित केलं, आमच्या स्वातंत्र्य शक्तीची हानी केली. पुढचं कंचुक आहे कालकंचुक. कालकंचुक आम्ही नित्य आहोत. आमचा जन्मही नाही, म्हातारपणही नाही आणि मृत्यूही नाही आम्हाला. आम्ही आमच्या बालपणाला जाणतो, तरुणपणाला जाणतो, म्हातारपणाला आम्ही जाणतो, सुषुप्ती अवस्थेला जाणतो, जागृती अवस्थेला जाणतो आणि स्वप्नालाही जाणतो. हे आम्ही जाणणारे आहोत. आम्ही नित्य आहोत. आम्ही आमचं नित्य स्वरूपावर मर्यादे आणली आणि मर्यादेनं आम्ही स्वतःला जन्मणारा, मी बाल झालो, मी तरुण झालो, मी म्हातारा झालो, मी एका दिवशी मरणार, अशी भावना करून दुःखी होऊ लागलो. कालकंचुकामुळं आपल्या स्वातंत्र्याची हानी झाली आणि आम्ही मर्यादित झालो. आणि शेवटचं कंचुक, पाचवं कंचुक आहे नियती. नियती म्हणजे आम्ही सर्व व्यापक आहोत, सर्व ठिकाणी चराचरामध्ये भरलेलं चैतन्य आम्ही आहोत. पण आम्ही स्वतःला एका देहापुरतं मर्यादित आणलं आणि आमचं व्यापक तत्व संकोचित झालं. आणि व्यापक तत्व संकोचित झाल्यामुळं इथं आमचा स्वस्वरूपाचा आम्ही शिव आहोत याचा आम्हाला कंप्लेट विसर पडला आणि आम्ही काय झालो? जीव, स्वतःला जीवात्मा मानू लागलो. स्वतःला आम्ही जीवात्मा मानल्यामुळं आम्हाला पुरुष तत्वामध्ये आलो. इथं पुरुष तत्व म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचा 100% आम्हाला विसर पडला. मी जीव आहे आणि शिव वेगळा आहे. मी भक्त आहे, तो देव आहे. मी शिष्य आहेत, ते गुरु आहेत. आम्ही द्वैत भावात आलो इथं. आणि प्रकृतीचे आम्ही स्वामी असताना सत रज तम त्रिगुणात्मक प्रकृतीचा निर्माता कोण आहे? मी शिव आहे. पण ती प्रकृती आमच्यावर सत्ता गाजवते. कधी आम्हाला सत्वगुणात घेऊन जाते, कधी रजोगुणात घेऊन जाते आणि कधी तमोगुणात घेऊन जाते. आमचे सेवक असलेली प्रकृती आमचा मालक होते. त्रिगुणात्मक प्रकृती आणि मन, बुद्धी, अहंकार याचे हे तत्व निर्माण करणारा शिव मी असताना मन आमच्यावर अधिकार गाजवतं, बुद्धी आमच्यावर अधिकार गाजवते आणि प्राकृत अहंता, मी देह आहे ही अहंता आम्हाला पतनाकडे घेऊन जाते. मन, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय
च्या माध्यमातून, पंचमहाभूतात्मक देहाच्या माध्यमातून 5 विषयाचं क्षणिक सुख भोगण्यासाठी आम्हाला वनवन फिरवतं, भिकारी करतं. आणि हे झालं आमच्या जीवाचं बंधनाचं स्वरूप. आणि या बंधनातून आम्हाला जर मुक्ती देणारा कोण असेल तर ते सद्गुरुनाथ आहेत. या बंधनातून खरोखरच मुक्त व्हायची आमची इच्छा असेल तर एका सद्गुरूला शरीर, वाणी आणि मनानं आम्ही समर्पित झालं पाहिजे. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी प्रमाण आहे. आम्हाला जाणून घ्यायचं काय, सत्य काय. सद्गुरूनं सांगितलं तू शिव आहेस आणि हे विश्वही शिवरूप आहेस, बस. ह्याच्या पलीकड कुठलं काहीच ज्ञान नाही. ह्या वचनावर विश्वास ठेवायचा आहे. ह्याचं श्रवण केल्यानंतर दिवसभर मनन करायचे आहे. चिदानंद रूपो शिवोहम, मी शिव आहे आणि मला भेटणारा प्रत्येक माणूस शिव आहे, याचा अभ्यास करणं. आणि त्या मनन निधिध्यासनातून शिवदास म्हणे भृंगी कीट न्यायी शिवरूप होय निश्चयी. एक सामान्य आळी त्या भुंग्याच्या भयाने भुंगा येईल, डंक मारील म्हणून त्याचं चिंतन करता ती भुंगा होते. तर आम्ही शिव आहोत आणि विश्वही शिव आहोत, शिव आहे असं चिंतन करता करता आम्ही विश्व का होणार नाही. मग आम्ही का होत नाही, विश्वास नाही, म्हणून आम्ही वनवन फिरत आहोत. ह्या महाराज आम्हाला समाधान मिळेल का, तो ग्रंथ वाचला तर आम्हाला समाधान मिळेल का. बाबा 100 खड्डे खणले तर तुम्हाला पाणी मिळणार नाही. कोण्याही एका ठिकाणी विश्वास ठेवला आणि त्याच ठिकाणी तुम्ही खोल बुडी मारली तर तुम्हाला अमृताचा सागर मिळाल्याशिवाय राहणार नाही. ही माझी वाक पुष्प पूजा, समर्पण हो श्री गुरु राजा. मन्मथ शिवलिंग विनवी ओजा, श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी.